मंडळी, स्टार प्रवाहावर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 28 एप्रिल पासून रोज रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमधील मुख्य कलाकार अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव यांनी आता मालिकेतील कथानकावर भाष्य केलंय. आतापर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे 2 प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातून मालिकेच्या कथानकाचा अंदाज प्रेक्षकांनी लावलाय. मात्र आता एका मुलाखतीत मंदार आणि गिरिजा यांनी या मालिकेबद्दल सांगितलं आहे. या मालिकेच्या स्टारकास्ट बद्दल बोलताना गिरिजा म्हणाली, मला माहीतच नव्हतं की आम्ही एकत्र हा शो करतोय. आधी मी मीटिंग वगैरे करून आले होते, त्यानंतर मग इव्हेंट होता. त्यावेळी मंदारनं मला स्वतःहून सांगितलं, तुला माहितीये ना आपण हा शो करतोय. तेव्हा मी स्वतःच थक्क झाले होते. तर मालिकेबद्दल बोलताना मंदार म्हणाला, ही मालिका आमच्या आधीच्या मालिकांपेक्षा खूप जास्त उत्सुकता वाढवणारी आहे. जेव्हा प्रोमो आला तेव्हा मलाही वाटलं होतं की अरे आता कावेरी मुलाला घेऊन घरी येणार, मग सर्वांना गोष्ट कळणार. हे एवढं सोपं आहे. प्रेक्षकांना पण कथानक समजेल असे प्रश्न आम्हाला सुद्धा पडले होते. यात काय ड्रामा आहे? पण मी तुम्हाला सांगतो, ड्रामा हा खऱ्या अर्थानं आता सुरू होणार आहे. प्रेक्षकांना प्रोमोमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली ती नेमकी का घडलीये, 2 पात्रांमध्ये नेमके वाद काय आहेत. प्रोमोत दाखवले त्याप्रमाणे कावेरी मुलाला घेऊन घरी आलेली आहे, पण ते बाळ तिचं नसतं, तिच्या मोठ्या बहिणीचं असतं. त्यामुळे घरात सर्वांना वाटतंय की कावेरीच या घरची सून आणि माझी वहिनी आहे. पण मला माहितीये ही माझी वहिनी नाहीये, कारण यशनं त्याच्या वहिनीला पाहिलेलं आहे. मग ही नेमकी कोण आहे याचा शोध यश घेणार आहे. मालिका जशी पुढे जाईल त्यानंतर हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जेवढा प्रोमो सोपा दिसतोय तेवढा नक्कीच नाहीये. तर मंडळी, तुम्ही देखील ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.